आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज। नाव सांगा। नाही, क्वेश्चन नाही घेणार, फक्त नाव सांगा आणि तुमचं मत मांडा हद्दवाढी संदर्भात। माझं नाव सुशील सुधाकर भांदिगरे, राहणार जुनावदावर पेठ। आज या ठिकाणी हद्दवाढी संदर्भात जे कोल्हापूरमध्ये मुद्दा गाजत आहे, ग्रामीण आणि शहरी असं दोन मत प्रवाह झालेले आहेत। कोल्हापूर शहराचा विकास होणं हा गरजेचं आहे। आज कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर आहे, आज हजारो पर्यटक ह्या अंबाबाई मंदिराला येतात, त्यांचं पार्किंग करायची या कोल्हापूरमध्ये आता जागा नाही। जर आपल्याला ग्रामीणची लोक ह्या शहरामध्ये आली तर विस्तार वाढेल, त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था मोठी होईल, हॉटेल होईल, रोजगार वाढतील, अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे। आज कोल्हापूरमध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत की शिक्षण इथं पूर्ण करायचं आणि नोकरीसाठी पुण्याला फॉरेनला जायला लागते। आज आपल्या हद्दवाढ नसल्यामुळं विमानसेवा तेवढी नाही, बाहेरचं उद्योगधंदा येणार झाल्यात। आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये आता कोल्हापूर सिटीचा जर विचार केला तर 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वीची लोकसंख्या 70-80 हजार आणि आत्ता 2025ची लोकसंख्या आहे 8.5 लाख रुपये। जागा तेवढीच आहे, जागा काय कुठलीही एक इंसानसुद्धा साधी वाढलेली नाही, पण त्यातच दाटीवाटीने ही लोकसंख्या आहे। मग हे जर आपल्याला विस्तार झाला तर ही लोकसंख्या बाहेर पसरणार आणि आपल्याला पाहिजे त्या सुविधा मिळणार, शासनाकडनं केंद्राकडनं फंड येणार, अनेक कंपन्या या ठिकाणी येणार आहेत आणि मोठी डेव्हलपमेंट ह्या कोल्हापूरची होणार आहे। आज कोल्हापूरमध्ये साधं उड्डाणपूल नाहीत, तुम्ही बघायला गेला तर आज या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की हजारो लोक खेडोपाड्यातनं ह्या कोल्हापूरमध्ये नोकरीसाठी येतात आणि परत जातात, रोजगार इथं करायचा, पैसा इथं मिळवायचा, जायचं आपापल्या घरला। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या पंचगंगा मशानभूमीमध्ये आंबेवाडी गावातील सर्व मयत प्रेत या ठिकाणी जाळले जातात, त्यांना मैताचा दाखला पण आपल्या कोल्हापूर शहरातला दिला जातो। तुमची रानं असतील, शेती असतील, त्याला अग्निशमन गाडी आपली काही आग लागली की जाते, KMT आपली जात्या प्रवासासाठी। मग हे सगळं असताना तुम्हाला सुविधा आपल्या कोल्हापूर शहराच्या पाहिजे आणि शहरात यायला का नको? काही राजकीय ग्रामपंचायतीची लोक आहेत की ती नागरिकांच्या बिंबवायला लागल्यात की आपण शहरामध्ये जायला नको म्हणून। हे चुकीचं चालू आहे आणि राजकीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून विकासाचं धोरणात्मक बदल जर आपण घेतला तर कोल्हापूरचा विकास होऊ शकतो। आज अजित पवार साहेबांनी पुणे पिंपरी चिंचवडची हद्दवाढ केली, कुणाला विचारलं का कुठल्या ग्रामीणचा ठराव घेतला? मग आज कोल्हापूरची 1 इंचसुद्धा हद्दवाढ नाही। मग कोल्हापूरमध्ये कुठल्या नेत्याला विचारायला लागले, कुठल्या गावाला विचारायला लागले की तुमची हद्दवाढ करू? जे राजकीय नेते सोयीची भूमिका घ्यायला लागल्यात त्यांनी ही सोयीची भूमिका बंद करावी आणि कोल्हापूर विकासाच्या मार्गाने न्यायचं असेल तर हद्दवाढ करावी, हे माझं ठाम मत आहे। मी प्राध्यापक आनंदराव पाटील, राहणार जुना बुधवार। कोल्हापूर शहरामध्ये सध्या गाजत असलेला हा हद्दवाढीचा जो मुद्दा आहे, मी हद्दवाढीच्या बाजूने या ठिकाणी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। बऱ्याच वेळा ती 2-3 दिवस मी मुलाखती शेतकरी लोकांच्या, ग्रामीण भागाच्या लोकांच्या मुलाखती ऐकल्या। त्या मुलाखतीमध्ये त्यांचा मेन मुद्दा आहे की आमची शेती आहे आणि ती शेती सोडून आम्ही त्याच्यामध्ये शहरी भागांमध्ये आम्ही येऊ शकत नाही। मूळ मुद्दा असा निर्माण झालेला आहे की पूर्वीच्या कालावधीमध्ये एका घरामध्ये एक मोठं कुटुंब असायचं आणि ते सगळे 4-5 भाऊ म्हणून शेती करायचे। आता ते सगळे विभक्त झालेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला येणारं क्षेत्र शेतीचं कमी झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला शेती बघत नोकरी करणं गरजेचं आहे आणि ते नोकरीसाठी हे सगळे लोक येतात कुठं? कोल्हापूर शहरामध्ये। दुसरा मुद्दा अडकणी जर एक सोशल एक मुद्दा, त्याच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं। अलीकडे विवाहाचा मुद्दा आपण बघतो, विवाहाचा मुद्दा, हे सगळे लोक म्हणतात की आमच्या ती शेती राहू दे, पण ग्रामीण भागामध्ये असलेला जो काही शेतकरी मुलगा आहे, या शेतकरी मुलग्याला कुठलीही मुलगी आपला नवरा म्हणून स्वीकारायला तयार नाही आणि हे तेथील मुलांना ते सगळं पटलेलं आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जवळजवळ 80% मुलं आपल्या वडिलांच्यावर शेती करायला जात नाहीत, तर ते शिकण्यासाठी कोल्हापूर शहरामध्ये येतात आणि कोल्हापूर शहरामध्ये सगळ्या सुखसुविधा घेतात आणि त्यामुळे शेती हा जो मुद्दा तिने मांडलेला आहे, तो मुद्दा तिच्यामध्ये या पद्धतीनं अडकणी माझं मत आहे त्यांना माघार घ्यावं लागेल ते, कारण मुलांना मुली मिळत नाही तिच्यामध्ये। दुसरा मुद्दा अडकणी हा जो शहरी भागांमध्ये अडकणी जे सुविधा वगैरे जे दिल्या जातात त्यासाठी लागणारा टॅक्स आहे, हा टॅक्स सगळे कोल्हापूरवासी भरतात, पण या सुविधा मात्र पंचगंगा नदीकडून इकडं आल्यानंतर ते सगळे रस्ते असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील, या सगळ्यांची लाभ मात्र घेतात, कोणीही घेतात। जर त्यांना अडकणी जर सिटी म्हणजे लाभ घ्यायचा कोल्हापूर सिटीच्या लोकांच्या शहराचा
टॅक्स भरायचा कोल्हा सिटीच्या लोकांनी आणि यांनी मात्र काय करायचं, लाभ घ्यायचा. हे चुकीचं आहे रे. मग त्यांना जर नको असेल तर कोल्हापुरात येताना त्यांना टॅक्स लावा का लावू नये असा प्रश्न आहे माझ्या मध्ये. जो टॅक्स आणखीन रोड टॅक्स म्हणतो ना, तो टॅक्स त्यांना त्यामध्ये लावण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला पाहिजे. एक लक्षात घ्या, कोल्हापूर असं एकमेव शहर शिल्लक राहिलं राज्यामध्ये. आपण जर सोलापूर बघितलं, पुणे बघितलं, या सिटीची हद्दवाढ झाल्यामुळे त्याची पुण्यामध्ये तर आपण बघतो त्यामध्ये किती मल्टीनॅशनल कंपनी आलेली आहेत. सगळी मुलं शिकायला तिकडे गेली आहेत, जॉबला तिकडे गेलेली आहेत. प्रत्येक मुलगीला वाटतं की आपला मुलगासुद्धा मल्टीनॅशनल कंपनीचा नोकर असला पाहिजे. मग त्याच प्रकारे जर कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली तर त्या हद्दवाढीमुळे कोल्हापुरामध्ये सुद्धा मोठमोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये येऊ शकतील आणि त्या मोठमोठ्या कंपन्या आल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे ग्रामीण शेतमालाला म्हणजे भाजीपाला असेल, दूध असेल, यांच्याही मालाचा खप त्याच्यामध्ये होणार आहे आणि त्यांचा पूरक व्यवसाय त्याच्यामध्ये वाढणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी हद्दवाढ करणे गरजेचं आहे. आणि अनेक राहिला मुद्दा म्हणजे आपण जे ग्रामीण भागामध्ये जे आमदार लोक आपण बघतो, हे सगळे ग्रामीण भागाचे आमदार लोक हे ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतात, पण राहायला मात्र सगळ्यांचे निवासस्थान कोल्हापूर शहरामध्ये बघायला मिळतं. पण त्यांना जर तुम्हाला ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहा ना. राहतात मात्र सिटीमध्ये, सगळे लाभ सिटीमध्ये घ्यायचे आणि बाजू मात्र घ्यायची कुणाची, ग्रामीण लोकांना तिथे. तर हा फक्त शहरी भागाला फायदा होण्यासाठी हा मुद्दा चाललेला नाही. ज्या प्रमाणात या ठिकाणी हा हद्द वाढवेल त्याचा दोन्ही शहरी भागाला त्याचप्रमाणे ग्रामीण भागाला सुद्धा त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. आणि म्हणून ग्रामीण भागातील लोकांनी याचा जरूर त्याच्यामध्ये विचार करावा. त्यामध्ये धन्यवाद. गणेश मधुकर जाधव, मी राहणार कोल्हापूर शहर जुना बुधवारपेठ. हद्दवाढ होणे गरजेचं आहे, कारण की कोल्हापूरची 1946 सालापासूनची जी लोकसंख्या आहे ती 36,000 ते 38,000 इतकी होती. आत्ता 53 वर्षानंतर ह्या लोकसंख्येमध्ये 8,54,000 लोकसंख्या या कोल्हापूरची झालेली आहे. ह्या कोल्हापूर शहराचं क्षेत्रफळ बघता ही लोकसंख्या प्रमाणाच्या बाहेर झालेली आहे आणि ह्या कोल्हापूर शहराचा विकास पण झालेला नाही त्या बाबतीत, कारण तसा निधी पण आला नाही, कारण ह्याला राजकीय हस्तक्षेप बराच झालेला आहे. कोल्हापूरची शहर हद्दवाढ झाली तर काही लोकांचं असं मत आहे ग्रामीणच्या की त्यांच्या घरफाळा वाढेल, पाणीपट्टी वाढेल, शेतीचे कर वाढतील, मुलांचे नोकऱ्या वगैरे तिथे त्यांना मिळणार नाहीत. पण खरं सांगायचं झालं तर कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्यानंतर ग्रामीण भागातल्या मुलांना नोकरी मिळेल, त्यांचे घरफाळा जे काय पाणीपट्टी कर आहे ती आम्ही त्यांना 5 वर्ष महानगरपालिकेमार्फत त्यांना सूट देऊ त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर जे काय असेल ते महानगरपालिकेच्या कराप्रमाणे त्यांचा फाळा करावा लागेल, पण त्यांच्यावर कुठलाही अतिरिक्त बोजा आम्ही टाकणार नाही. आणि हे करत असताना इथे IT पार्क येतील, मोठमोठ्या कंपन्या कोल्हापूरला येतील आणि इथल्या मुलांना म्हणजे स्थानिक मुलांना आणि ग्रामीण मुलांना सुद्धा नोकऱ्या मिळतील. आणि ह्या खरं म्हणजे मिळायला पाहिजे होत्या, पण त्या भूमिहीन झालेली आता मुलं दिसतात सध्या ग्रामीण भागामध्ये. काही नशिली पदार्थामध्ये पण व्यस्त झाले, पण कोल्हापूर शहराच्या हद्दीत आले तर तिथे चांगले कॉलेजेस होतील, काही शाळा होतील, म्हणजे मेडिकल कॉलेज होतील, इंजिनिअरिंग कॉलेज, हे ग्रामीण लोकांचाच विकास आहे. आणि ह्या कोल्हापूर हद्दवाढीला त्या लोकांनी विरोध करू नये असं माझं ठाम मत आहे. हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारं देवस्थान आहे. त्यासाठी आपल्या कोल्हापूरला बरेच भाविक, बरेच पर्यटक भेट देत असतात. त्याच्या मानाने आपल्या कोल्हापूरची लोकसंख्या आणि कोल्हापूरचा आवाका हा कुठेतरी म्हणजे मिसकम्युनिकेशन होतं आहे. त्याचं आवाका छोटा होत चालला आहे आणि शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यासाठी हद्दवाढ ही खूप गरजेची आहे. तसंच जसं खेडेगावातील लोकांचं म्हणजे ग्रामीण भागातील लोकांचं जे मत आहे की आमची शेती आहे, आम्ही शहरात येऊ शकत नाही, तर तुम्ही तुमच्या शेतीसाठी किंवा तुमच्या मूलभूत गरजांसाठी जे कोल्हापूर शहरातून आरोग्य सुविधा असतील किंवा पर्यटन सुविधा असतील किंवा ट्रान्सपोर्टच्या असतील, शैक्षणिक सुविधा तुम्ही ज्या वापरता त्या कोल्हापूरच्या वापरता, मग तुम्हाला हद्दवाढ का नको? उद्या जाऊन आता अलीकडं आपण बघतोय बाहेर पुण्यात, मुंबईमध्ये IT हब आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, भरपूर रोजगार आहे. आपल्याकडचे सगळे ग्रामीण भागातली विद्यार्थी सगळे कामासाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी पुणे मुंबई असं जायला लागले. आपण आता बघितलं तर घरटी एक मुलगा किंवा एक मुलगी ही पुण्या मुंबईला शिकायला, नोकरीला आहेच.
तेच जर आपण कोल्हापूरची हद्दवाढ केली तर इथे रोजगार उपलब्ध होईल, मोठे मोठे IT हब होतील, तसेच मोठमोठ्या कंपन्या होतील आणि फक्त विद्यार्थिनींनाच नाही तर इथल्या स्थानिक लोकांना किंवा स्त्रियांना त्यांच्या हाताला काहीतरी रोजगार मिळेल, जेणेकरून त्यांचं पण एक हातावर चालणारं ज्यांचं पोट आहे त्यांना पण एक छोटा मोठा काहीतरी व्यवसाय मिळेल. तसेच आता ग्रामीण भागातले लोक कोल्हापूरचं जसं स्मशानभूमी आहे किंवा CPR आहे, आपण आता बघतो आहे की खेडेगावातले बरीच लोक CPRला येतात, CPRच्या सुविधांचा लाभ घेतात. तर तुम्ही हद्दवाढीसाठी पण असेच तयार व्हायला पाहिजे त्यांनी, जेणेकरून सर्वच सुविधांचा त्यांना लाभ घेता येईल. धन्यवाद. मदन भांदिगरे, राहणार जुना बुधवार पेठ, कोल्हापूर. आत्ता जर बघितलं तर चर्चेचा विषय आहे की कोल्हापूर हद्दवाढ. तर माझं हे प्रामाणिक मत आहे की हद्दवाढ ही झालीच पाहिजे. कारण आत्ता बघायला गेलं तर आम्ही शिक्षण इथं पूर्ण करतो, पण जेव्हा नोकरी करायची वेळ येते तेव्हा आम्हाला पुन्हा मुंबई जावंच लागतं. इथं तसे सोर्स नाही आहेत. जर हद्दवाढ झाली तर आपल्याला मोठमोठ्या कंपन्या आपल्या इथं येऊ शकतात, रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आम्ही बाहेर जो जातो तोच आम्ही जॉब नोकरी जे काय असेल ते इथं करू शकतो. आमच्यासोबत जे बाकीचे पण आहेत ज्यांना रोजगाराच्या संधी वगैरे नाही आहेत, जे घरात बसून असतात महिला वगैरे, त्यांनासुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.